पोलिसांना गुंगारा देणारा निलेश चव्हाण अखेर बावधन पोलिसांच्या ताब्यात. थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी तर सकाळी कोर्टात हजर करणार. फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून आवळल्या मुसक्या. वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी कारवाई. 10 दिवसांनंतर निलेशला बेड्या. दिल्लीहून गोरखपूरला ट्रॅव्हल्समधून पळून जात होता निलेश चव्हाण. 3775 किलोमीटरचा प्रवास करत निलेश नेपाळमध्ये लपून बसला. जालिंदर सुपेकरांना पहिला झटका. मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली. छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी पोलिसांची कारवाई. लड्ढ्यांच्या घरावरती पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देविदास शिंदेला पोलिसांकडून अटक. बीडच्या आहेरवडगावात जुन्या भांडणातून तरुणाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ काढल्याचा जाब विचारत केली मारहाण. पोलिसात गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्याप मोकाट. पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा जम्बो ब्लॉक. आज दुपारी 2 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार ब्लॉक. कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याच्या कामामुळे निर्णय. इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय. देशभरातील 26,000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय. आणि आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात दमदार विजय मिळवत मुंबई इंडियन्सची क्वालिफायर 2 मध्ये धडक. रविवारी पंजाब किंग्स सोबत भिडणार. जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आलेलं आहे. साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय. निलेश चव्हाण हा 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे. तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. वैष्णवीच्या नातेवाईकांना देखील निलेशला धमकावलं होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यानं तपासामध्ये मोठा अडथळा येतोय. दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याची सूत्रांची माहिती. जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला. तसंच हगवणे कुटुंबीय सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली. आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते. वैष्णवीला न्याय देण्यावर आमचा भर आहे. ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे. निलेश चव्हाणला देखील कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. निलेश चव्हाण यानं स्वतःच्या पत्नीचाही छळ केला. त्याबाबतही त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. संपूर्ण हगवणे कुटुंब त्यांच्या संपर्कात होतं आणि त्यामुळे निलेश चव्हाण याला अटक झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असंही त्या म्हटलं. निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी मिळाली. यंदा मुंबईमध्ये मोसमी पाऊस लवकरच दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय. मुंबईकर शुक्रवारी देखील घामाच्या धारांनी हैराण झाले होते. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येतोय. कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे.
गेल्या 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळलेले आहेत. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे, तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. 11वी प्रवेश संकेतस्थळाला लागलेले तांत्रिक अडचणीचं ग्रहण 5व्या दिवशी काही अंशी कमी झालंय. अनेक समस्यांनी 4 दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला आणि त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये देखील गर्दी ओसरल्याचं दिसून आलं. ITI ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या 15 दिवसांमध्ये सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत, तर 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले आहेत. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. या प्रक्रियेमध्ये मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. मुंबई महापालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयकं पाठवली असून सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे. याविरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय. पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या किंवा आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईमध्ये बदली केली. पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता आणि मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती, तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग परिमंडळ 3च्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन हे बांधलं जातंय. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवीचं 21 फुटी स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती. शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजे 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचे पेव फुटलेले असतानाही अवघे 20 बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच महापालिकेनं 11 बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केले. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील CSMT चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजेच सलग 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये उपनगरीय, मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मे महिन्यामध्ये झालेल्या पूर्व मोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढलंय. राज्यातील 49,228 हेक्टरवरील उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळांचं नुकसान झालंय. पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुण गौरव योजना राबवण्यात येते. त्याअंतर्गत 10वी-12वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील पुनर्वसन रखडलेल्या 18,000 कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला येथील नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि जनता दल, सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मरोशीतील जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी केली आहे. बाजारामध्ये कांद्याची 3.25 लाख क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक म्हणजेच 1,65,000ची आवक झाली. सोलापुरात लाल कांद्याला सरासरी 1,100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1,400 रुपयांचा दर मिळाला.
पनवेलच्या पेठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचं घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली।